शिवभारतातला 27वा अध्याय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण हा सगळा रणसंग्रामाचा त्यात आपल्याला माहिती मिळते. ज्यावेळी पन्हाळ्याच्या बेड्यातून निष्ठून जायचं होतं, ज्यावेळी 2 पालख्या निघल्या. आता शिवकाशीदांची जी कथा आपण ऐकलो आजपर्यंत, ती आजपर्यंत आख्यायिका स्वरूपात ऐकलो होतो, पण वेंगुर्लेकर डच कागदपत्रात त्याची संपूर्ण माहिती मिळाली आणि एक चरित्राला शिवा न्हावी ह्या रणसंग्रामात धारातीर्थी पडल्याची त्यातून माहिती मिळाली. 2 पालखी निघाल्या. एक पालखी जाणार होती मसाई पठार मार्गे करपेवाडी खोतवाडी ह्या आडवाटेने, म्हणजे चिखल, पाऊस, ओढे, नाले या सगळ्या भागातून ते जाणार होते, विशाळगडकडे रवाना जाणार होते. आणि दुसरी जाणार होती ती वाट होती या मार्गे मलकापूर मार्गे सिद्धेश्वरला चर्चा करण्यासाठी. गंगाधर पंत त्यावेळी महाराजांचे वकील होते पन्हाळगडावर, आणि त्र्यंबक पंत हेच त्यावेळी केलेदार होते. त्यावेळी चर्चा करण्यासाठी शिवकाशीदांची पालखी ही शिवाजी महाराज म्हणून जाणार होते, आणि सिद्धेश्वरला गाफील ठेवायचं आणि त्याच फायदा घेऊन आपण पन्हाळ्याच्या बेड्यातून निष्ठून जायचं, असं या मोहिमेचं पूर्ण नियोजन ठरलं होतं. शिवकाशीदांची पालखी ज्यावेळी आडवाटेने जायला लागली, मुख्य मार्गाने जायला लागली, त्यावेळी ती पालखी सिद्धेश्वरच्या फौजेला सापडली गेली. ज्यावेळी त्यांना वाडा चौकी त्यांना आणलं गेलं, उलट तपासणी सुरू झाली, चर्चा सुरू झाली. पण छत्रपतींच्या प्रतापगड रणसंग्रामाच्या वेळी अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्या फौजेत सहभागी असल्यामुळे शिवछत्रपतींना झालेली तलवारीचा वार त्यानं ओळखला, आणि शिवाजी महाराज नसून हा तोतया आहे हे ज्यावेळी त्याला कळलं, ते शिवकाशीदांना त्यावेळी भाल्यानं मारलं गेलं. म्हणजे ही माणसं बघा तुम्ही, आता शिवकाशीदांसारखी ना किती दिवसाची ओळख असेल. छत्रपतींचा शिवाजी महाराज पन्हाळगडाशी संबंध अफजल खान वधानंतरच आला. म्हणजे अफजल खान वधानंतर महाराजांशी ओळखीत असलेली माणसं स्वराज्यावर प्राण उधळायला तयार होतात. म्हणजे किती स्वामीनिष्ठा असेल किंवा महाराजांवर असलेला त्यांचा विश्वास किती आपल्याला त्यातून दिसून येतो. ज्यावेळी शिवकाशीदांचं वीरमरण पन्हाळगडच्या पायथ्याशी झालं, ह्याच वेळेचा फायदा घेत महाराजांनी विशाळगडकडे जायला सुरुवात केली. पण सिद्धी मसूदला 5000 फौजींनी घोडदळा घेऊन शिवाजी महाराजांच्या पाठलागाला पाठवलं, आणि गनिम पांढरं पाण्याजवळ येतोय ही बातमी ज्यावेळी महाराजांना कळली, त्यावेळी महाराजांनी 2 भाग करावं लागलं. परत तिथं आणि मुख्य 600 पादक जे सैन्य होतं बांधल सैन्य, त्याचं 2 विभाजन करणं भाग पडलं. की 2 विभाजन म्हणजे एक रायाजी नाईक बांधलांच्या नेतृत्वाखालची शिवाजी महाराजांना घेऊन जाणारी टीम जी विशाळगडकडे रवाना होणार होती. दुसरी होती बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे असतील, विठोजी काटे असतील, हैबतराव बांधल असतील, त्यानंतर संभाजी जाधव म्हणजे जिजाऊ साहेबांचे बंधू अचलूचीराव जाधव यांचे नातू संभाजी जाधव, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मामाचा मुलगाही त्या स्वराज्याच्या कार्यात धारतर्ती पडलेले आहेत. हे निवडक मावळे पांढरपाणी परिसरात थांबले. आता जयदेश शकावलीमध्ये उल्लेख मिळतो की गनिमास खिंड चढवू देत नाही. म्हणजे याचा अर्थ पांढरपाणी ते गजापूर हा पूर्ण रणभूमीचा भाग आहे. आज जे आपण पावनखिंड परिसर म्हणून ओळखतो ती कासारी नदीचा उगम आहे. नैसर्गिक रचना बघितलं तर ती घडीची रचना आहे. कासारी नदी ज्यावेळी त्या खिंडीत उतरते त्यावेळी माणसाला उभारता येत नाही, त्यामुळे आपण ती खिंडीतच लढाई झाली, त्यामुळे खिंडीतच लढाई झाली हे निश्चित सांगता येत नाही, कारण त्याच्या जवळूनच वाटा आपल्याला त्या घोडेमाळ्याचा परिसर आहे तो, त्यामुळे त्याला घोडखिंड म्हणून ओळखले जातं. ती पूर्ण रणभूमी म्हणजे पांढरं पाणी ते गजापूर हा पूर्ण भाग नुसत्या पावनखिंडीच्या एकाच ठिकाण नसून शत्रूला अंगावर घेत आपले माणसं उलट चालत चाललेली, आणि कागदोपत्री उल्लेख होती गनिमास खिंड चढू देत नाही. याचा अर्थ ती खिंडीची रचना ही विशाळगड परिसरात कुठेतरी असावी असं एक अभ्यासानुष्ठी जाणवतं. आपण त्याच वेळी आता विशाळगडचा आता शिवाजी महाराज निघाले, पन्हाळ्याच्या बेड्यातून निष्ठून विशाळगडकडे रवाना झालेत, पण पुन्हा महाराज कोंडीत अडकले. सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव दळवी हे खाली कोकणातील राजे, स्वतःला राजे, दळवी तर स्वतःला राजा समजून घेत होते. सूर्यराव सुर्वे हे स्वतःला सरदार एक समजून घेत होते, आणि स्वतः आदिलशाहीची सगळी दोन्ही सरळ. ह्यांनी विशाळगडला पुन्हा एकदा वेढा घातला, आणि पन्हाळगडच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आणि हा वेढा फोडण्यासाठी विशाळगडावरची नव्या दमाची फौज आणि शिवाजी महाराजांच्या सोबत असलेली बांधल सेनेनं यावर पुन्हा आक्रमण केलं. हा वेढा फोडला आणि सुखरूप विशाळगडला गेला. विशाळगडी गेल्यानंतर ज्यावेळी बाजीप्रभू धारतीर्थी पडल्याचं कळल्यानंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वनही केलं, आणि त्यानंतरच्या पाठोपाठ शाहिस्तेखानाचं आलेलं संकटही स्वराज्यावरचं घालवलं. आता आपण हा शिवछत्रपतींचा 1660चा प्रसंग पाहिला. आता 1673चा जो घटनाप्रसंग आहे तो आपण कुसाटी बुरुजाला आपण सांगूया. इथून